नमस्कार मित्रांनो, मी केदार सुतार माझ्या केदार सुतार ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे मंगळवार आणि आज माझ्या मित्राला सुट्टी आहे वैभव खांडेकरला. त्यामुळं आज आम्ही चाललो आहे चिंचणी मायकाला देवीचं दर्शन घेण्यासाठी. मग आज मंगळवार असल्यामुळं आज कामाला थोडी सुट्टी दिली आहे. कारखाना आमचा बंद आहे आज, त्यामुळं आज चाललो आहे ह्याला मायकाला चिंचलीच्या. आता मी आलो इथं कृष्णा रिव्हरवरती. कृष्णा नदी आहे, तुम्ही बघू शकता या बॅक साईडला. इथं म्हणजे मंदिराला जाण्याच्या अगोदर इथं नदीवरती पूजा वगैरे केली जाते देवीची. आता इथे सगळी माणसं तुम्हाला दिसत आहेत, पाठीमागे पूजा करतात ते तुम्हाला मी दाखवतो. चिंचली मायकाचं दर्शन घेण्या अगोदर इथं कृष्णा नदीमध्ये सर्व भक्तगण म्हणजे भाविक भक्त वगैरे इथे ते कृष्णा नदीमध्ये येऊन हे करून आपलं हातपाय वगैरे धुवून शुद्ध होऊन पुढं मग चिंचली मायकाच्या दर्शनाला जातात. बघू शकता इथं गर्दी, आता यात्रा संपल्या त्यामुळे गर्दी कमी झाल्या, नाही तर यात्रेच्या टायमिंगला गर्दी फुल असते इकडं. तर नदीमध्ये जाऊन झालेलं आहे, नदीमध्ये जाऊन हातपाय वगैरे धुतलं आणि त्यानंतर आता ऑन द वे टू चिंचली मायका. आता हा बघायला हा जुना पूल आहे, पहिला होता तो. आता हा जुना पूल म्हणजे पुराच्या टायमिंगला कसं होते, पाणी लवकर येते ना, त्यामुळं आता ह्या नवीन पुलाचं कन्स्ट्रक्शन चालू आहे वरती. बघू शकता तुम्ही इथं. तर मित्रांनो, आता इथं चिंचली मायका मंदिरामध्ये आता आम्ही आलेलो आहे जवळपास, तुम्हाला दाखवतो. यात्रा झाल्या त्यामुळे आता काय गर्दी नसणार आहे मंदिरामध्ये. लोखंडाचे आहेत करत. काय मित्रांनो, बघा समोर बघा हे मंदिर दिसते, दिसायला लागले काय. आता असंच बघा समोर जायचं, गाडी एका ठिकाणी पार्किंग करायचं आणि देवीचं दर्शन घ्यायला जायचं आहे. खालीवर बरत नाही घ्या दादा, देवाला ड्रायव्हर आहे. हो दादा, हो ना, व्हिडिओ करतो. हाडी हाडी अप्पा. मित्रांनो, आता मायका देवीचं दर्शन झाले आणि आता मग दर्शन झाल्यानंतर आम्ही इथं नदीच्या साईडला आले, म्हणजे जिथं लिंबू वगैरे नेसतात आणि जे सगळे भक्त आहेत ते आंघोळ वगैरे करण्यासाठी इथं जे येणार आहेत ना, त्यांच्यासाठी इथं व्यवस्था केलेली आहे. मी दाखवतो आता ते. माणसानं आपल्या कर्माबरोबर पुण्याचं काम पण करावं, त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला दिसायला लागले इथं. आपल्याला जसं खायला मिळते ना चांगलं चांगलं, तसं प्राण्यांना पण आपण द्यायला लागते खायला, त्यावेळी कुठंतरी माणसांना पुण्य मिळते. प्राणी मात्रावर प्रेम करा म्हणतात ना, ते अशा पद्धतीनं.
मित्रांनो, अशा तऱ्हेने मायका देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण बॅक टू होम ऑन द वे आहे. आणि आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.